थायलंड इथं झालेल्या 15 वर्षाखालील युवा मल्लांच्या एशियन चॅम्पियनशिपच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या। त्यामध्ये कोपार्डे गावचा सुपुत्र गौरव गुंडाजी पाटील यांनी गावाला साजेशी अशीच कामगिरी केली। आतापर्यंत महाराष्ट्र केसरी युवराज पाटील, अमेरिका इथं झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक घेणाऱ्या संभाजी पाटील, आंतरराष्ट्रीय मल्ल बाबा शिरगावकर असे अनेक मल्ल झाले आणि त्यांच्यापैकी एक गुंडाजी पाटील राष्ट्रीय खेळाडू आहे आणि सेना केसरी गुंडाजी पाटील यांनी पहिल्यांदाच पदार्पणाला रौप्य पदकाची कमाई करून दिली। हा गौरव गुंडाजी पाटील केंद्राचा मल्ल होय आणि त्यानं आपल्या जिद्दीनं कष्टानं हा क्रमांक मिळवला। त्यासाठी त्याला वडिलांचे सेना केसरी, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता पैलवान गुंडाजी पाटील आणि आंतरराष्ट्रीय मल्ल बाबा शिरगावकर यांचं मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी कामगिरी केली। त्याबद्दल उत्तमराव पाटील, कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील यांनी त्यांचा शाल, फेटा, बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी त्यांचे वडील गुंडाजी पाटील, आई वैजयंती पाटील यांचाही उत्तमराव पाटील यांच्या हस्ते फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला। पैलवान बाबा शिरगावकर यांचा सत्कार एनआयएस कुस्ती कोच सुहास पाटील, उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र यांच्या हस्ते शाल आणि फेटा देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उत्तमराव पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले, जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवायचं असेल तर मनापासून जोरदार कष्ट करणं जरुरीचं आहे। तुम्ही कुठेही राहा, परंतु कष्ट हे जरुरी आहे। याचं उदाहरण देताना त्यांनी हिंदकेसरी मारुती माने यांचं उदाहरण दिले। एका खेडेगावात राहून ऑलिम्पिकसारख्या शेवटच्या स्पर्धेला त्यांनी गवसणी घातली आणि आपला वारसा सिद्ध केला। त्याप्रमाणे तुम्ही कुठेही गेला तरी कष्ट करणं हे तुम्हाला जरुरी आहे। प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठी आणि शिक्षण आणि कुस्ती हे दोन्ही व्यवस्थित रोजच्या रोज अभ्यास करून शाळा केली की शाळा आणि शिक्षण होतं। म्हणून तुम्ही यशाला प्राप्त करा आणि त्यासाठी तुम्हाला आईवडिलांची गरज आहे। इथं गौरवला सांभाळण्यासाठी आई पाहिजे तसा खुराक देत होती आणि वडील राबत होते, कष्ट घेत होते आणि बाबा शिरगावकर होते मार्गदर्शक, त्यामुळे हे घडले। यावेळी सुहास पाटील यांनीही आपले मनोगत सांगितले। हे तुझे कोच उत्तमराव पाटील आलेले आहेत, ते सर्वांचे गुरु आहेत आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जेवढे सेंटर चालू आहेत ते त्यांनी मार्गदर्शन केलं आहे, ते चालवत आहेत। शेवटी आंतरराष्ट्रीय पैलवान यांनी उपस्थितांचे कौलापूर इथं येऊन गौरवचा सत्कार केला, याबद्दल त्यांचे आभार मानले। गौरव पाटील सत्कार करण्यासाठी आला या संदर्भात कोच बाबा शिरगावकर, एनआयएस कोच सुहास पाटील, पोलीस सांगितले आणि तुम्ही सर्व कोपाड्याचे मग इतर जिल्ह्यातून आले। आज इथं गौरव सत्कार होतं। गौरवचं गाव कोपाडे भूमी अशी आहे, त्या भूमीतून अनेक मंडळ तयार झाले। युवराज पाटील, गुंडा पाटील, बाबा शिरगावकर, गौरव पाटील तर नक्कीच सुरू झाली तिसरी पिढी। गुंडा पाटलाचे वडील वस्ताद होते, पैलवान होते। त्यानंतर गुंडा पाटील आमच्या झाला। गुंडा पाटील तिसरी घरात आमच्या त्यांच्या तिसरी पिढी तयार झाली। एक पिढी तयार करायला खूप कष्ट घ्यावं लागतं आहे, हे एवढं सोपं नाही। आणि जोपर्यंत त्या मुलाच्या पाठीमागं आई वडील लागत नाही, आई लागते खायला घालायला, बाप लागतो इथे प्राप्त यायला, सगळं जायला, बरोबर खायला, बरोबर कुस्ती करायला, तर त्याच्यामुळे ते घडत गेलं। आणि एवढा त्या ह्याच्या कोपाडे गावचे भूमी आहे ना, खूप चांगले पैलवान तयार झाले आणि त्यातून तुम्हाला त्या इथं ह्याचा भाव इथे येत आहे। त्याच्याबद्दल डोळ्याचं ऑपरेशन झाले असता, त्यामुळे त्यांना रेस्ट दिली आहे। प्रत्येक पैलवान तयार होताना काय काय करायला लागते हे तुम्हाला माहिती आहे। ते जातीनं तिथं आमची मुलगी आहे, एक यांची मुलगी आहे सई पाटील, ती आता 14 वर्षाखाली नॅशनल चॅम्पियन आहे। पुढं नाही झालं तर 15 वर्षाची सुद्धा येतात नॅशनलसाठी, परंतु त्याचा खुराक आणतात तर मी त्यांना विचारतो की खुराक काय काय लागतं सांगा लागतं। दोघां ठिकाणी बसून आम्ही ते एकतर चर्चा केली, खुराक काय काय लागते, काय काय खायला लागते। पैलवान मी आता ही की तुम्ही किती पिढी आहे, काय आहे, काय काय संपूर्ण देशामध्ये कोचिंग केली आहे। समजलं आहे, आर्मीमध्ये आलो, आर्मीमध्ये सर्व्हिस केली, परत महाराष्ट्र शासनाकडे आलो, महाराष्ट्र शासनाकडे 21 वर्ष सेवा केली। त्यानंतर आत्ता कोल्हापूरला आहे, कोल्हापूरला केंद्र काढले, कुस्तीतच आहे। दुसरं कुठं तुमचं काय नाही किंवा काय केलं, आता तर तिसरी चौथी पिढी तयार करते कोल्हापूरला। दररोज जातो, सकाळ संध्याकाळ असतो तिथं सुहास पाटील प्राप्त केलं तर
तुम्ही आता इथं प्रॅक्टिस करता मंडळ प्रॅक्टिस करायचं, जेवढं जमतं तेवढं करायचं, करून बघायचं, नंतर वर बघायचं. आपण काय करतो, वर बघायचं, परमिशन मला हे दे, परमिशन मला ते दे, कुठं देणार, कसं देणार, कळलं. जोपर्यंत घाम गळत नाही आणि कुठं जरी गेला तुम्ही कुठे जायला. आज तुम्ही तिकडून सोलापूरमध्ये सासवडला नामनामनीत म्हणून आले चांगली गोष्ट आहे. तुम्ही कोल्हापूरला येत होती, परंतु एक परिवार असा झाला की तो गावात राहून गावातच त्यांनी परिवार केली हिंदी केसरी महात्मा. हिंदी केसरी महात्माने परिवार झाले नाही, त्यांनी कुठलं काय एपिसोड नाही, आपण तर बोलतो आहे वरच्या दिशेला खेळतील हिंदी केसरी आहे, महाराज केसरी आणि टायटल पुष्कळ घेतले त्यांनी. त्या निव्वळ कवटी फुलांमध्ये खाऊन समजलं. तर ते कुठेतरी गेला, कष्ट केल्याशिवाय होत नाही निश्चित आहे. आणि त्याला आता मॉडर्न जमाना आहे, थोडा खाल्ल्याशिवाय परिणाम पडत नाही, थोडा खायला लागतो. इतर बाबा सकाळी दूध येते, सकाळी दूध येते, खड्ड्यात येतोय, मग खा. इथे एवढं भागत नाही बा. तू काही काही घरं बरबाद केली जातो परिणाम बांधण्यासाठी. तर ते आता ह्या कोपाड्याला जर मुलापणाने स्थापन केले तर त्या केंद्रातून आणि आता ही सुरुवात झाली आहे काय गौरवच्या रूपानं, त्यातून तुमच्यासारखेच म्हणलं बनणार आहे तिथून, कळलं नाही. तर त्या मलाने बनावं आणि त्याचं नाव करावं, आईवडिलांचं नाव करावं, तर त्यात ते आहे तुमचं चीज आहे, कळलं. निव्वळ इथून शाळा कुठला दाखवतो, शाळा कुठला ते नाही, शाळा जातील सगळं असेल अरे शाळा जात नाही सगळा सगळ्यांनी हात सगळी जातात कुठं जाते सगळे एक इथं जाते काही गावात नाही काही कॉलेजला शाळा शिकायची. शाळाशिवाय 1970ला माझी पुस्तक आहे मालवाबरोबर मालवा कॉमर्स बोर्ड त्याच्यावर पुस्तक आहे माझी. तर तो निव्वळ अर्जुनवाड आहे, अर्जुनवाड होता, तो वारला आता. तर त्यांना निव्वळ शिक्षणामुळे शिपाई नियुक्त करायला लागला. अर्जुनवाड असून अर्जुनवाड तुम्हाला माहिती आहे कधी मिळते ती समजलं. तर ते शिक्षणाबरोबर कुस्तीबरोबर शिक्षण हे दोन्ही म्हणतात लोक म्हणत नाही, म्हणजे होत नाही. पण अशी कुठची गोष्ट नाही की ती मानव करू शकत नाही. मानव सगळं व्यवस्थित करतो, परंतु त्या मानवाच्या मनामध्ये जित असते की नाही आणि मनापासून कष्ट करण्याची प्रवृत्ती असते ती सगळं करते. असं ऑटोमॅटिक काय काय करत नाही किंवा काय नाही. तर त्यासाठी तुम्ही कष्ट करण्याची गरज आहे आणि तुमच्या कष्टाला परमेश्वर फळ देऊ आणि तिथून इंटरनॅशनल परिवार तयार होऊन मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि मी माझं 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराज. 5 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला. सकाळी ह्याचा काळ होता तो तुमचं कोरोनाचा काळ होता. केंद्र सगळे खाली केली. केंद्रामध्ये रस्त्याने पाळ जातो तो खायला येत खाली येत होतो. पाठीमागे वालेश्वरला हॉस्पिटल होतो. तर ते बरेच विचार केला. त्यानंतर उभा येताना तिथं ताना कापला होता म्हणून तो इथे तोंड करतो बसा. तर तुम्हाला 4 शब्द बोलायला काय झालं, परत अटॅक आला मला. मग त्यानंतर त्यातून मी परमेश्वरनं सावरले. परमेश्वर मला ठेवले ते काय कशासाठी, तुमच्या सेवेसाठी. माझी इच्छा आहे की मरोपर्यंत तुमची सेवा करायची, बाकी काय नाही. मला काय नाही, माझी 2 पोरं ती सुना आहे, त्या सगळं आहे, सगळं मला मी पेन्शन घेऊन घेतो. काही पैशा पाणी चिंता नाही, कशाची काही नाही. परंतु एक आहे की आपली नजर कामाला आपण आलं पाहिजे. तर त्यासाठी तेवढं जगण्याची हिंमत करतो आणि परमेश्वर मला ठेवते गोष्टी. एवढ्या ॲक्सिडेंट झाले, एवढे झालं, या अटॅक आलं, पुष्कळ झालं, परंतु काय नाही. अटॅक आल्यानंतर वाचा गेल्यानंतर परत ती वाचा आली आहे, समजलं नाही. तर ती तुमच्यासाठी आली. निव्वळ कशासाठी मी माझ्यासाठी म्हटलं नाही, मी सुखी राहावं किंवा काय राहावं त्यासाठी वाचा आणले, आले संपूर्ण आणले, ते सगळे झाले वस्तू. माफ करा. आणि त्यांनी मार्गदर्शन केलं असतं, परंतु ते थोडं आजारी असल्यामुळे ते करू शकत नाही. आणि जे आज तुमच्या पुढे जे गुरुवर आहेत आपले, त्यांना मार्गदर्शन करून आज इथंपर्यंत ते पोचलेले आहेत. जे महाराज जेवढे आत्ता कोचेस आहेत ते सर्व सरांच्या मार्गदर्शनाखाली आहेत, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली
शिकून तुम्हाला आज मार्गदर्शन करतात पूर्ण महाराष्ट्रात. कुठेही गेला तर तिथे त्यांचे विद्यार्थीच दिसतील तुम्हाला. असे सर्वांचे गुरुवारी आज आम्ही कुटुंबराव पाटील कुस्ती केंद्रातर्फे तसेच पाटील सरांनी गौरवचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित असून हे सत्कार नसून सर्व त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी सहकार्य केले तसेच योगदान दिलं त्या सर्वांचा सत्कार असून हे आम्ही हे करतो.